नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा. वयानुसार वाढणार पेन्शन, तर 90व्या वर्षी मिळणार पूर्ण पगाराएवढी रक्कम. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बदल होण्याची शक्यता. जाणून घेऊयात काय आहे बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. यावेळी केवळ फिटमेंट फॅक्टर किंवा महागाई भत्ता वाढवण्यावरच नव्हे तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर विशेष लक्ष दिले जात आहे. सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये एका नवीन आणि लवचिक पेन्शन रचनेबाबत सखोल चर्चा सुरू आहे. या नव्या प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे वय जसजसे वाढेल तसतशी त्यांच्या पेन्शनच्या रकमेतही वाढ होणार आहे. शेवटच्या पगाराच्या 67% पेन्शन मिळण्याची शिफारस. वेतन आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावात सेवानिवृत्तीसाठी वाढीव पेन्शनचा मार्ग सुचवला आहे. त्यानुसार सध्या मिळणारी 50% पेन्शनची मर्यादा वाढवून ती शेवटच्या पगाराच्या किंवा गेल्या 10 महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या 67% करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याशिवाय संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीनुसार निवृत्तीनंतर दर 5 वर्षांनी पेन्शनमध्ये 5% अतिरिक्त वाढ देण्याचाही प्रस्ताव आहे. वयावर आधारित असा असेल पेन्शनचा नवीन फॉर्म्युला. नवीन नियमानुसार वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळणारी पेन्शन वाढणार आहे. 65 वर्ष पूर्ण झाल्यावर शेवटच्या पगाराच्या 70% पेन्शन मिळेल. 70 वर्ष वय पूर्ण झाल्यावर पेन्शन 75 पर्यंत वाढवली जाईल. 75 वर्ष वय पूर्ण झाल्यावर शेवटच्या पगाराच्या 80% रक्कम दिली जाईल. 80 वर्षे वय पूर्ण झाल्यावर पेन्शनची रक्कम 85% होईल. 85 वर्ष वय पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांना 90% पेन्शनचा लाभ मिळेल आणि 90 वर्ष वय पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्याला शेवटच्या मूळ पगाराच्या तब्बल 100% पेन्शन दिली जाईल. म्हणजेच जितका पगार तितकीच पूर्ण पेन्शन सुरू होईल. त्याचबरोबर स्वतःची पेन्शन योजना निवडण्याचे स्वातंत्र्य देखील मिळेल. या ऐतिहासिक प्रस्तावामध्ये कर्मचाऱ्यांना अधिक लवचिकता देण्यात एकमत झाले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार 3 प्रमुख पेन्शन प्रणालींपैकी एकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते. या शिफारशी लागू झाल्यास तब्बल 1.1 कोटीहून अधिक आजी माजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना याचा आर्थिक फायदा होणार आहे.